झाला की नाही खूपच मस्त जाळीदार असा घेवर तयार. पण हे घेवर जेवढे दिसायला मस्त दिसत आहे की नाही तेवढेच बनवायला खूपच कठीण आहेत. आता सुरुवातीला बॅटर कसं झालं होतं अशा पद्धतीचं झालं होतं. त्यानंतर वर गाठी आल्या म्हणून मी काय केलं त्यामध्ये गरम दूध टाकलं. आता हे जे सगळं केलं ना मी पाहूनच केलेलं आहे बरं का. कारण हे घेवर कधी माझ्या आईनेही नाही बनवलं आणि कधी आजीनेही नाही बनवलं. आमच्या घरी अनारसे बनल्या जातात पण घेवर हा कधीच बनत नाही. पण मला आवडते म्हणून मी हे घेवर बनवायला घेतले. आता कुकर हे उंच भांड्याचं होतं, त्याची उंची जास्त होती म्हणून कुकरमध्ये बनवलं. तेलही तेवढं तपलं नव्हतं आणि अशा पद्धतीने बॅटर मी व्यवस्थित टाकलं. पण ज्या वेळेस बेलनं घातलं की नाही त्यावेळेस समजलं की घेवर बुडाला चिटकला. हे पहा एवढा सगळा तेलाचा खराबा झाला, वेळही वाया गेला आणि घेवरचं पहा काय झालं ते. आता त्यानंतर काय केलं दुसरं बॅटर बनवलं. घेवर तर आज बनवायचाच होता. तर हे बॅटर परफेक्ट असं हे झालेलं होतं. त्यामध्ये कुठंही गाठी लम्स काहीही आलं नव्हतं. बॅटर परफेक्ट झालं. त्यानंतर बर्फाच्या ह्याच्यामध्ये बॅटर ठेवलं, जसं सांगितलं ना तसंच केलं. इकडे घेवरचं बॅटर तयार झालं आणि आता कढईत बनवायचा होता घेवर. म्हणजे कढईतलं याच्यावर पण छान दिसेल, व्हिडिओमध्ये पण चांगलं दिसेल आणि घेवरसुद्धा मस्त होईल म्हणून कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलं. बॅटर परफेक्ट झालं होतं. आता पळीनं टाकताना कसं अवघड वाटत होतं म्हणून मी ग्लासमध्ये ओतलं. तेल पाहू शकता धुवाधार असं तेल तपलं होतं. जसं सांगितलं ना तशा पद्धतीनं तेल तपलं आणि उंची पहा छान अशी उंची ठेवली. घेवर मस्त असा जमायला लागलाच होता. छान त्याला जाळीसुद्धा मस्त आली. पण बॅटर किती टाकायचं हेही माझ्या लक्षात आलं नाही तेवढं ह्याही वेळेस. तर घेवर तर मस्त झाला, वरून पांढरा पांढरा दिसत होता म्हणून थोडीशी साईडनं हे केली आणि बुडाला मग छान लाल लाल झाला. आणि नंतर काढायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा घेवर काही निघत नव्हता, तो तुटलाच. मग काय केलं झाऱ्याने काढला. अरे वा मस्त असा निघाला. पण निघताच त्याचे 2-3 तुकडे झाले. आता तेलात तर ठेवणारच नव्हती, त्याला बाहेर काढलाच. त्यानंतर पाहू शकता या तेलाचं काय झालं ते सगळा गाळ झाला. पण घेवर बनवायचा होता. त्यानंतर काय केलं गंजात बनवायचं ठरवलं म्हणून तेल पुन्हा चाळून घेतलं आणि अशा पद्धतीने हा घेवर खूप मस्त झाला. हाही छान झाला. असो अथक प्रयत्न करून शेवटी हा घेवर मला जमला आणि याचा आनंद मला भारी झालेला आहे. खरंच कोणताही व्हिडिओ जेव्हा यूट्यूबवर पाहतो ना तेव्हा सोप्पा वाटतो, पण प्रत्यक्षात बनवायला घेतलं ना खरंच खूप कठीण हा घेवर आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा.